दरम्यान रामटेक मतदारसंघामध्ये बंडखोर मुळक यांना पाठिंबा देण्याच्या कृतीवरून माजी मंत्री सुनील केदार यांनी सारवासारव केली आहे। उद्धव ठाकरेंसह गद्दारी करणाऱ्याला धडा शिकवण्यासाठीच बंडखोरी झाल्याचं केदार यांनी म्हटलंय। बंडखोराला पाठिंबा देताना त्रासच झाला, मात्र आमदार आशिष जयस्वाल यांना धडा शिकवण्यासाठीच बंडखोराला पाठिंबा दिलाय असंही ते म्हणाले। मी आणि श्यामकुमार बर्वेनी आम्ही जो निर्णय घेतला तो निर्णय आता बसून निर्णय घेतला। तुम्हाला काय वाटतं की आम्हाला काही त्याच्यामध्ये त्रास झाला नाही? कारण हा जो आमदार आहे याला सत्तेचा माज एवढा आलेला आहे, त्या सत्तेच्या माजामुळे याला फोन कर त्याला फोन कर, याला दाब त्याला दाब, बिना कोटाचा वकील आहे, कधीच कोट घातला नाही पण वकिली पुरी करते त्या ठिकाणी। उद्धवजी आम्ही एवढं सांगतो आपल्याला की आम्ही त्या रस्त्यात चाललेलो आहे ज्या माणसानं तुमच्या घरी नमक तुमचं खाल्लं, त्या माणसानं तुमचा जो अपमान केलेला आहे त्या माणसाला त्याची जागा दाखवण्यासाठी आम्ही भूमिका त्याकडे घेतलेली आहे। तर सुनील केदार यांच्या दाव्यावर शिवसेना नेते भास्कर जाधवांनी जहरी टीका केली आहे। सुनील केदार हे मारुतीच्या बेंबीतला विंचू आहेत अशी टीका जाधवांनी केली आहे। आमच्या उमेदवाराने गद्दारी केली म्हणून रामटेकमध्ये काँग्रेसने गद्दारी करून उमेदवार देणं ही पण गद्दारीच आहे असं जाधव यांनी म्हटलंय। इथं शिवसेनेला धोका देऊन आशिष जयस्वाल हे शिंदे गटात गेले, त्यांना धडा शिकवण्याकरता म्हणून सुनील केदारांनी पण आपला उमेदवार करून गद्दारी करावी। आता गद्दाराने गद्दाराच्या विरोधात गद्दारी करावी आणि त्यांना धडा शिकवावा, एवढी शिवसेना कमकुवत झालेली नाही की दुसऱ्याच्या काठीने विंचू मारावा, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्या ठिकाणी कोणाचा तरी गेम करावा, एवढी शिवसेना कमकुवत झालेली नाही हे मला सुनील केदारना सांगायचं आहे। 27 जागांवर आम्ही तुम्हाला मदत करतोय आणि एका जागेवर तुम्ही गद्दारी करता, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या सहनशीलतेच्या पलीकडचं आहे। त्यामुळे तुम्ही आम्हाला मदत करण्याची गरज नाही, तुम्ही गद्दारी करता हे जाहीर करा। एक आणि मी माझ्या पक्षाला पण स्पष्टपणे सांगतो की सुनील केदार हा मारुतीच्या बेंबीमध्ये बसलेला विंचू आहे। सुनील केदार हा शिवसेनेच्या हिताचा नाही, तर तो मारुतीच्या बेंबीमध्ये बसलेला विंचू आहे। तो सातत्याने शिवसैनिकांना डंक करतोय। त्यामुळं सुनील केदारांनी स्वतःच्या गद्दारीचं समर्थन केलं तरी ते मी मान्य करणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।